नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, भारतीय संस्कृती मागच्या संकल्पना जाणून घेण्याचा. भारतीय संस्कृतीमध्ये स्वच्छतेला, शुद्धतेला खूप महत्त्व दिलेलं आहे. सकाळी उठल्याबरोबर ब्रश करणं, बाहेरून आल्यावर सर्वप्रथम हातपाय धुणं, जेवणापूर्वी हात धुणं, बाहेरचे कपडे बदलून जेवायला बसणं, अशा अनेक सवयी भारतीय आचरणाचा एक भाग म्हणून आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात आणि कळत नकळत त्या आपल्या आरोग्याचं रक्षणही करत असतात. क्वांटम सायन्ससुद्धा असं सांगतं की आपण ज्या वातावरणात राहतो, आपल्या आसपास ज्या गोष्टी असतात, त्या ज्या प्रकारे ठेवलेल्या असतात, त्याचा आपल्या भौतिक शरीरावरही चांगला वाईट परिणाम होत असतो. अडगळीच्या खोलीत किंवा अव्यवस्थित खोलीत फक्त आपलं मनच नाही तर आपल्या शरीरातल्या पेशीसुद्धा डिस्टर्ब होत असतात. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे सांगतात, श्रीयंत्रासारखी अत्यंत रेखीव आणि जॉमेट्रिकली परफेक्ट मंडलं मंदिरात किंवा घरात ठेवली की जाता येता त्यांच्यावर नजर पडते आणि प्रत्येक वेळेला आपल्या शरीरातील पेशीसुद्धा त्याप्रमाणे सुबक, रेखीव, नीटनेटक्या होण्यास प्रवृत्त होतात. दारामध्ये मंडलाकृती रांगोळी काढण्याची पद्धतसुद्धा यामुळेच पडलेली असते. सांगायचा मुद्दा काय तर रांगोळी, भारतीय मंडलं जशी नेटनेटकी असतात तसं आपण राहतो ती वास्तू, अंगणसुद्धा नीटनेटकं आणि स्वच्छ शुद्ध असावं. वापरात नसणाऱ्या वस्तू तशाच एका कोपऱ्यामध्ये पडून राहणं, रोज लागणाऱ्या गोष्टी कशाही कुठेही ठेवलेल्या असणं, हे ऐन वेळेला गैरसोयीचे तर असतंच, पण आपण जितका वेळ अशा ठिकाणी राहू, झोपू, तितका वेळ त्याचा आपल्या मनावर आणि शरीरावरही चुकीचा परिणाम होत असतो. सध्या मोठ्या शहरात जागेचे भाव वाढलेले असल्यामुळे घर छोटं पण त्यात वस्तूचं प्रमाण जास्त असं होताना दिसतं. अशा कंडिशनमध्ये तर वस्तू जागेवर ठेवणं, घर व्यवस्थित ठेवणं, स्वच्छ ठेवणं अधिक आवश्यक असतं. सध्याच्या यंगस्टर्समध्ये डिप्रेशन, कन्फ्युजन, अनुत्साह, लो टॉलरन्स वगैरे समस्या दिसून येतात. त्याचं मूळ घरातल्या अडगळीत आणि अव्यवस्थितपणात नसेल असं कशावरून? भारतीय संस्कृतीतील अशाच अजूनही वेगवेगळ्या संकल्पना जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.